या व्हिडिओमध्ये राहिलेले पुढचे पॉइंट पाहूया. नंबर 7. दिस proportion occurs due to physical association or linkage of two genes. म्हणजे हे जे प्रोपोर्शन आपण याच्या अगोदर पाहिलेलं होतं पॅरेंटल आणि नॉन पॅरेंटल, त्यामध्ये पॅरेंटल जे प्रोपोर्शन होतं ते किंवा कॉम्बिनेशन होतं हे मच हायर होतं. ते जे प्रोपोर्शन असतं ड्यू टू कशावर असतं? फिजिकल असोसिएशन किंवा लिंकेजवर. कुणाच्या? टू जीन्स. दोन जीन्स जे लिंकेज किंवा फिजिकल असोसिएशन जे आहे ते कसं झालेलं आहे त्याच्यावर प्रपोर्शन अवलंबून असतं. म्हणजे 7 पॉइंट धिस प्रपोर्शन ऑकर्स ड्यू टू फिजिकल असोसिएशन और लिंकेज ऑफ टू जीन्स. नेक्स्ट पॉइंट नंबर 8. Morgan and his group also found that when genes are grouped on the same chromosome, some genes are closely, that is strongly linked. They show very few recombinations, that is 1.3%. आता हे पॉइंट समजावून घ्या. मॉर्गन आणि त्यांचे जे असणारे कलिग ऑल्सो फाउंड दॅट, त्यांनी काय शोधून काढलेलं होतं? व्हेन जीन्स आर ग्रुप्ड, जेव्हा जीन्स ग्रुप्ड होतात कशावर? सेम क्रोमोझोमवर. सम जीन्स, त्यामधले काही जीन्स असे असतात की ते क्लोजली किंवा स्ट्रॉंगली लिंक्ड झालेले असतात. दे शो, म्हणून ते काय दाखवतात? व्हेरी फ्यू रिकॉम्बिनेशन्स, म्हणजेच नवीन नवीन कॉम्बिनेशन्स अगदी थोडीच दाखवतात. ते अगदी प्रमाण किती आहे त्याचं पर्सेंट? 1.3%. कशामुळं? तर ते क्लोजली किंवा स्ट्रॉंगली लिंकिंग झाल्यामुळं रिकॉम्बिनेशनचं प्रमाण असतं ते अगदी कमी असतं, 1.3%. म्हणजेच 8th पॉइंट, मॉर्गन अँड हिज ग्रुप ऑल्सो फाउंड दॅट, शोधून काढलं, व्हेन जीन्स आर ग्रुप्ड ऑन द सेम क्रोमोझोम, सगळे जे जीन्स असतात सारख्याच क्रोमोझोमवर ग्रुप्ड होतात. सम जीन्स आर, त्यातले काही जीन्स काय दाखवतात? क्लोजली ऑर स्ट्रॉंगली लिंक्ड, लिंकिंग दाखवतात ते क्लोज किंवा स्ट्रॉंग. दे शो व्हेरी फ्यू कॉम्बिनेशन्स किंवा फ्यू रिकॉम्बिनेशन्स, त्यामुळे त्यांच्यामध्ये जी रिकॉम्बिनेशन्स होतात, नवीन नवीन कॉम्बिनेशन्स अगदी कमी असतात, 1.3%. 9th पॉइंट, व्हेन जीन्स आर लूजली लिंक्ड मीन्स वाइडली लिंक्ड ऑन क्रोमोझोम, they show more, that is higher recombinations, that is 37.2%. म्हणजेच जीन्स जे असतात ते लूजली किंवा वाइडली लिंक्ड झाले असतील सेम क्रोमोझोमवर तर ते काय दाखवतात? तर मुअर म्हणजेच हायर रिकॉम्बिनेशन्स दाखवतात, जास्तीत जास्त नवीन कॉम्बिनेशन्स तयार झालेली दाखवतात. किती पर्सेंट असतात? साधारण 37.2%. म्हणजेच पॉइंट नंबर 9, व्हेन जीन्स आर लूजली लिंक्ड मीन्स वाइडली लिंक्ड ऑन सेम क्रोमोझोम, दे शो मोअर और हायर रिकॉम्बिनेशन्स, दॅट इज 37.2%. मग याच्यावरून असं आता आपल्याला लक्षात येतंय, जिथं क्लोजली किंवा स्ट्रॉंगली लिंकिंग झालेलं असतं तिथं फ्यू रिकॉम्बिनेशन्स तयार झालेली असतात, 1.3%. आणि जिथं लूजली किंवा वाइडली लिंकिंग झालेलं असतं तिथं मुअर रिकॉम्बिनेशन झालेले असतात, म्हणजेच 37.2%. त्यासाठी पुस्तक पहा तुम्ही. आता तुमचं पुस्तक परत पहा, त्यामध्ये फक्त आता ही एक्झाम्पल क्रॉस ए क्रॉस बी, म्हणजेच त्यामध्ये क्रॉस फर्स्ट क्रॉस सेकंड हे असं त्यामध्ये दाखवलेलं आहे. क्रॉस ए आणि क्रॉस बी म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड. मग त्यात दाखवलंय ते बघा, क्रॉस ए मध्ये म्हणजे फर्स्टमध्ये पॅरेंटल 98.7% आणि रिकॉम्बिनंट 1.3%. आणि क्रॉस बी म्हणजे सेकंडमध्ये पॅरेंटल 62.8% आणि रिकॉम्बिनंट 37.2%. हे फक्त तुम्ही आता पुस्तकात पाहायचं. इकडं बघा आता, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे रिकॉम्बिनेशन जे असतात ती 1.3% आणि 37.2% होतात. त्यामध्ये आता एक्झाम्पल बघूया. First, the genes for yellow body and white eye were strongly, that is closely linked, and showed only 1.3% recombinations in cross first. म्हणजेच
त्यामध्ये जीन्स जे असतात येलो बॉडी आणि व्हाईट आयची हे काय दाखवतात, स्ट्रॉंगली किंवा क्लोजली लिंकिंग दाखवतात. त्यामुळं ते काय दाखवतात, 1.3% रिकॉम्बिनेशन्स दाखवतात. म्हणजे कमीत कमी नवीन कॉम्बिनेशन्स झालेली दाखवतात. कोणत्या क्रॉसमध्ये, क्रॉस फर्स्ट आपण आत्ता बघितले त्या क्रॉसमध्ये. नेक्स्ट सेकंड पॉइंट, व्हाईट बॉडीड अँड मिनिएचर विंग्स were loosely, that is widely linked and showed 37.2% recombinations in cross second. आणि आपण दुसरा क्रॉस पण पाहिलेला होता. त्यामध्ये व्हाईट बॉडीड म्हणजेच बॉडी व्हाईट, मिनिएचर विंग्स अगदी लहान लहान असणारी विंग्स, लूजली किंवा वाईडली लिंकड झालेले जीन्स असतात त्यांच्यामध्ये आणि दाखवतात 37.2 रिकॉम्बिनेशन्स, जास्तीत जास्त रिकॉम्बिनेशन्स दाखवतात. तो क्रॉस कोणता आहे, क्रॉस सेकंड. हे झालं त्यामध्ये पूर्णपणे त्याची असणारी एक्झाम्पल्स. त्यामध्ये आता नेक्स्ट पाहायचं ते आपण पाहूया त्याच्यावर येणारा MCQ. मग बघा, एकच मी एक्झाम्पल म्हणून घेतलाय. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. नीट 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. इनकरेक्ट जे स्टेटमेंट आहे ते फक्त सिलेक्ट करायचं. त्यामध्ये फर्स्ट, ह्युमन मेल्स हॅव वन ऑफ देअर सेक्स क्रोमोझोम मच शॉर्टर दॅन अदर. इनकरेक्ट विचारले, करेक्ट असणार नाही. सेकंड, मेल फ्रूट फ्लाय इज हेटेरोगॅमेटिक. थर्ड, in male grasshoppers 50% of sperms have no sex chromosome. And fourth, in domesticated fowls sex of progeny depends on the type of sperm rather than the egg. परत एकदा आता एक एक समजावून घेऊया. ह्युमन मेल्स हॅव म्हणजे ह्युमन मेल जे असतात त्यांच्यामध्ये काय, सेक्स क्रोमोझोम्स मच शॉर्टर दॅन अदर, म्हणजे त्यातला एक सेक्स क्रोमोझोम दुसऱ्या सेक्स क्रोमोझोमपेक्षा शॉर्टर असतो. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड, मेल फ्रूट फ्लाय इज हेटेरोगॅमेटिक. मेल फ्रूट फ्लाय जे असते ते हेटेरोगॅमेटिक असते, म्हणजे आपल्यामध्ये जसे हेटेरोगॅमेट मेलमध्ये असतो आपण ह्युमनमध्ये तसंच फ्रूट फ्लायमध्ये असते, म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. थर्ड, इन मेल ग्रासहोपर्स 50% ऑफ स्पर्म्स हॅव नो सेक्स क्रोमोझोम, म्हणजेच हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. मेल ग्रासहोपर जे असतात ते 50% ऑफ स्पर्म्स हॅव नो सेक्स क्रोमोझोम्स, 50% स्पर्म जे असतात त्यांच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम काय सांगितलेलं आहे, नसतात. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. डी, इन डोमेस्टिकेटेड फाउल्स म्हणजेच पाळीव जे पक्षी असतात, सेक्स ऑफ प्रोजेनी डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ स्पर्म रॅदर दॅन एग. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजेच त्यामध्ये सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट कोणता आहे, ऑब्जेक्टिव्ह त्यामधला डी. हे झालं. आत्ता बघितला तो आपण MCQ कशावरचा, मॉर्गन एक्सपेरिमेंटवरचा पाहिलेला आहे. आता पुढचा एक पॉईंट लहान आहे तो बघायचा याच व्हिडिओमध्ये, म्युटेशन. मग त्यामध्ये डेफिनेशन बघा. इट इज अ फेनॉमेनॉन which results in alteration of DNA sequences and that results in changes in the genotype and phenotype of an organism is called as mutation. म्युटेशनची डेफिनेशन समजावून घ्यायची. म्युटेशन हे काय, एक फेनॉमेनॉन आहे, घटना. विच रिझल्ट्स त्यामध्ये रिझल्ट मिळतो कसला, अल्ट्रेशन ऑफ DNA सिक्वेन्सेस, म्हणजे DNAचा जो सिक्वेन्स असतो क्रम त्यामध्ये अल्ट्रेशन होतं म्हणजेच बदल होतो. अँड दॅट रिझल्ट्स आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय मिळतं, चेंजेस इन द जिनोटाईप अँड फिनोटाईप ऑफ एन ऑर्गॅनिझम, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचा जिनोटाईप आणि फिनोटाईप चेंज होऊ शकतो किंवा केला जाऊ शकतो, त्यावेळी त्याला काय म्हणतात, म्युटेशन. म्हणजे डेफिनेशन काय आहे, इट इज अ फेनॉमेनॉन, ही एक घटना आहे, which results in alteration of DNA sequences. ह्यामध्ये रिझल्ट काय मिळतो तर DNA सिक्वेन्स जे असतात क्रम त्यामध्ये अल्ट्रेशन होतं, बदल होतात. अँड दॅट रिझल्ट्स इन चेंजेस इन द जिनोटाईप अँड फिनोटाईप ऑफ एन ऑर्गॅनिझम,
मग डीएनएचा सिक्वेन्स बदलला की लगेच ऑर्गॅनिझमचे जी जिनोटाईप आणि फिनोटाईप आहे ह्यामध्ये चेंज होणं, ह्याला काय म्हणतात, म्युटेशन. ही झाली म्युटेशनची डेफिनेशन. आता फक्त वाचून पाहूया. इट इज अ फेनॉमेनॉन which results in alteration of DNA sequences and that results in changes in genotype and phenotype of an organism is called as mutation. एक मार्काला डिफाइन द टर्म म्युटेशन जर विचारली तर सांगता आली पाहिजे बोर्डाला. नेक्स्ट, दिस फेनॉमेनॉन ऑल्सो लीड्स टू व्हेरिएशन इन डीएनए. आणि हे जे म्युटेशन आहे, ती जी फेनॉमेनॉन आहे, घटना, ही जास्तीत जास्त लीड घेते कशामध्ये, डीएनएच्या व्हेरिएशनमध्ये, डीएनएमध्ये विविधता घडवून आणण्यामध्ये. त्यामध्ये त्याचं एक्झाम्पल चांगलं आहे सिकल सेल ॲनिमिया नावाचं. नेक्स्ट, देअर आर मेनी केमिकल अँड फिजिकल फॅक्टर्स दॅट इंड्यूस म्युटेशन्स. मग ह्यामध्ये केमिकल आणि फिजिकल घटक असतात, ते इंड्यूस करतात कशासाठी, म्युटेशन करण्यासाठी, बदल करण्यासाठी डीएनए सिक्वेन्समध्ये. म्हणजेच त्यामध्ये या पॉईंटमध्ये काय सांगितले, देअर आर मेनी केमिकल अँड फिजिकल फॅक्टर्स दॅट इंड्यूस म्युटेशन्स. म्हणजेच म्युटेशनला प्रवृत्त करण्यासाठी जास्तीत जास्त केमिकल आणि फिजिकल फॅक्टर रेस्पॉन्सिबल असतात. नेक्स्ट, these chemical and physical factors referred as mutagens. केमिकल आणि फिजिकल फॅक्टर्स जे असतात ते काय म्हणून रेफर्ड केलेले आहेत, मग म्युटाजेन्स म्हणून, म्हणजेच बदल घडवणारे घटक म्हणून. कुणाला धरलेला आहे तर फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्सला. म्हणजेच दिस केमिकल and physical factors referred as mutagens. आता फक्त एक एक्झाम्पल बघायचं. ultraviolet radiations can cause mutations in organisms, so ultraviolet radiations are mutagens. UV radiations म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे असतात ते काय घडवून आणतात, म्युटेशन्स. कुणामध्ये, ऑर्गॅनिझममध्ये. म्हणून UV रेडिएशन्स, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स जे आहेत ते म्युटाजेन्स आहेत, बदल घडवणारे घटक आहेत. हे झालं त्यातलं एक्झाम्पल. काय, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स कॅन कॉज म्युटेशन्स इन ऑर्गॅनिझम, सो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आर म्युटाजेन्स. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स म्युटेशन घडवून आणतात, कुणामध्ये आणतात तर ऑर्गॅनिझममध्ये. म्हणून ते काय आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स हे म्युटाजेन्स आहेत. हे झालं थोडक्यात म्युटेशन आणि त्याचं असणारं एक्झाम्पल. धन्यवाद.